नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरीजमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. महिपत त्या ठिकाणून पळालेला असतो हे सर्वांनाच माहीत असतं. इकडे विमल बोलते, आपण देवीसाठी शिऱ्याचा प्रसाद करूयात का? त्यावेळेस सगळेजण हो म्हणतात आणि जेवण देखील इथंच करून जा असं कल्पना बोलते. सुरुवातीला रविराज तर नाही म्हणतो, पण प्रताप चाट्टा खातर सर्वजण तयार होतात. इकडे रविराज चिंता करत असतो की तिघांनाही मारण्याचा डाव कोणाचा असू शकतो, याच्यातून कोणाला फायदा होऊ शकतो. तो लगेच सुमनला कॉल लावतो. सुमन सांगते की अजून नागराज इथं आलेच नाही. त्यावेळेस नागराज हा नेमकं कुठं उलटत असतो असं हा विचार करतो. यांचं दोघांचं बोलणं ऐकून अर्जुन देखील प्रश्न पडतो की नागराज कुठे होता रात्रभर. इथं आल्यावर मी फोन करते असं ती सुमन बोलते. त्यानंतर तुम्ही सर्व ठीक आहात ना असं तो विचारतो. इकडे महिपतला मारण्याचा डाव ही प्रिया आणि नागराज करतो, कारण त्याला अडकवण्याचा प्लॅन हा महिपतचा आहे असं प्रियाच्या मनात असतं. दोघे ज्यावेळेस चहा पित असतात त्यावेळेस ही घटना घडते. तो स्पीकरला ऑन करून महिपतच्या माणसाशी पंटरशी बोलतो. पंटर सांगतो की महिपत सर कुठं आहेत हे काही माहीत नाही. त्यावेळेस प्रियाच्या डोक्यात वेगळंच चालत असतं की काही करून आपण पोलिसांना त्यांना सापडायच्या आधी आपण त्यांना भेटलं पाहिजेत, मग पुढचा निर्णय आपण घेऊयात. त्यावेळेस नागराजला देखील तसंच वाटतं. इकडे सायलीला ती घटना आठवत असते आणि ज्यावेळेस रविराज सर स्टडी रूममध्ये असतात त्यावेळेस रविराज देखील प्रश्न पडतो की असं काय करणार असेल जेणेकरून आपल्या मागावर आमच्या मारणार हे पडलेले आहेत. प्रिया ज्यावेळेस नागराजला घरी सोडते त्यावेळेस ती प्रश्न करते की पुढं काय करायचं. त्यावेळेस इकडे चैतन्य देखील महिपतच्या अशा वागण्यावर सुपारी घेतल्याच्या कारणावरून सर्वजण विचार करत असतात. सायलीला देखील हाच प्रश्न पडला असतो. नागराज इकडं मलमपट्टी करण्यासाठी घरी येतो आणि हिच्यावर खूप ओरडतो की पहिले मलमपट्टी करायला आण, काहीतरी स्प्रे आण, नाही तर क्रीम आण, जेणेकरून माझ्या पायाला ठणक दाबेल. तो घडलेला प्रसंग सगळं खोटनाटे रंगवून सांगतो. त्याच्यावर विश्वास देखील या सुमनला बसतो. नागराज खूपच ॲक्टिंग करतो आणि तिला सगळं विसर पाडायला लावतो. इकडे रविराजच्या प्रश्नावर राजूला देखील प्रश्न पडला असतो की खरंच त्याच्यामध्ये महिपतचा काय डाव असू शकतो. सायली आणि रविराज हे देखील सर्वजण विचार करतात त्याच गोष्टीवर. इकडे सायली रात्री विचार करत असते, ही घटना सप्रतिमा आणि रविराज यांच्याशी रिलेटेड असेल तर त्याचा त्रास मला का होत आहे. मला देखील असं का वाटतंय की या ॲक्सिडेंटचा मी भाग आहे. त्यावेळेस अर्जुन ती पॅनिक असल्यावर तिला शांत करतो आणि तो देखील विचार करतो की अशी काय घटना आहे जेणेकरून सर्व त्रास सायलीला होतो. इकडे अर्जुन आणि सायलीचा वाढदिवस असतो. त्यावेळेस सर्वजण सेलिब्रेशन जोरात करतात. ही जेव्हा औक्षण करायला अर्जुनला पुढे सरसावते आणि ज्यावेळेस टिळा लावते त्याच वेळेस तिला देखील पुन्हा चक्कर येते. या चक्करीचं कारण काय, ही तिला असं का वाटतं की ही घटना यापूर्वी देखील घडलेली आहे. असं काय आहे जेणेकरून तिला पुन्हा चक्कर येते याचा प्रश्न तिला पडतो. इकडे साक्षीची उभी असणारी व्यक्ती ही प्रियाला दिसते. तिला शॉकच बसतो, कारण ती साक्षी असते ही फक्त तिला माहीत असतं.